हा व्हिडिओ स्पेशली माझ्या त्या ग्रामीण भागातल्या मराठी मुलामुलींसाठी आहे की जे आता फर्स्ट टाइम रिझ्युमे लिहिणार आहेत. रिझ्युमे बद्दल खूप सिरियस राहा. कॅज्युअल अप्रोच घेऊ नका. कोणाचा तरी की रिझ्युमे कॉपी पेस्ट केला आणि तोच घेऊन फिरतायत, इकडे तिकडे अपलोड करतायत, देतायत. तसं करू नका. आमच्या एका नातेवाईकांनी मला एक रिझ्युमे पाठवला होता. कंपनीत देण्याआधी मी त्याच्याशी बोललो. त्याने ऑब्जेक्टिव्ह लाईन लिहिली होती, आय वॉन्ट टू हेल्प कंपनी ग्रो अँड साईड बाय साईड ग्रो माय सेल्फ विथ ऑल माय पोटेन्शियल. मी त्याला एकच प्रश्न विचारला की म्हणजे काय, थोडंसं एक्सप्लेन कर. त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. त्याला काहीच बोलता आलं नाही. करत होता, इकडे तिकडे बघत होता. मित्रांनो, असं चालत नाही. या ले ऑफच्या दुनियेमध्ये कितीतरी एक्सपिरियन्स होल्डर लोक फ्रेशर आणि इंटर्नशिपच्या जॉबसाठी अप्लाय करतायत. तर कॉम्पिटिशन किती मोठी आहे तुम्ही विचार करा. त्यातल्या त्यात आपण ग्रामीण भागातून जर बघितलं ना, तर थोडा एक्सपोजर काही टक्क्यांनी कमी असतो आपल्या मुलांना. त्याच्यामुळे रिझ्युमेमध्ये तुम्ही जे काही लिहाल, तुमचे सॉफ्ट स्किल्स, हार्ड स्किल, तुमच्या प्रोजेक्टबद्दल, तुमचे अकॅडमिक्सबद्दल किंवा जे काही एकूण एक शब्दाबद्दल तुम्हाला व्यवस्थित बोलता आलं पाहिजे. तुमच्यात कॉन्फिडन्स तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल, आणि हा कॉन्फिडन्स सगळ्यात महत्त्वाचा असतो मित्रांनो.